पितृपक्षातल्या कोणत्या तिथीला पितरांचं श्राद्ध केल्याने काय लाभ होतो चला बघूया. श्राद्ध विधीचे तिथीनुसार मिळणारे फळ असे आहेत. जर प्रतिपदेला श्राद्ध केले तर उत्तम पुत्राची प्राप्ती होते. द्वितीयेला श्राद्ध केले तर कन्या आणि संपत्ती यांची प्राप्ती होते. तृतीयेला अश्वप्राप्ती होते. आजच्या काळात यशाची घोडदौड असा अर्थ घेता येईल. चतुर्थीला श्राद्ध केले असता पशुधन, खाजगी वाहन, सुबत्ता यांची प्राप्ती होते. पंचमीला श्राद्ध केले असता मुलांना यश मिळते. षष्टीला श्राद्ध केले असता तेजस्वी संतान प्राप्त होते. सप्तमीच्या श्राद्धाने जमिनीचा लाभ प्राप्त होतो. अष्टमीला श्राद्ध केले असता व्यापारात लाभ होतो. नवमी श्राद्ध उद्योगात, नोकरीत भरभराट करून देणारं ठरतं. दशमी श्राद्ध सुबत्ता आणि वैभव देतं. एकादशीच्या दिवशी श्राद्ध केला असता ऐहिक सुखाचा लाभ होतो. द्वादशीला श्राद्ध केला असता सुवर्णाचा लाभ होतो. त्रयोदशीला श्राद्ध पद आणि प्रतिष्ठा मिळवून देतं. चतुर्दशीचं श्राद्ध हे सामान्य समाधानी जीवन देतं. अमावस्येचं श्राद्ध अर्थात सर्व पितरी अमावस्येला केलेले श्राद्ध सर्व इच्छांची पूर्तता करणारं ठरतं. मंडळी, तुम्ही देखील तुमच्या पितरांची जी तिथी असेल त्या तिथीला श्राद्ध नक्की करा. धन्यवाद.